सुधारणा करण्यासाठी पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतरही लाडक्या बहिणींच्या समस्या कायम असल्याचे दिसतंय। अनेक महिलांना पोर्टलवर लॉग इन करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पैसे न मिळालेल्या अनेक महिलांना पोर्टलवरील तांत्रिक समस्यांना कोणीही उत्तर न दिल्यामुळे त्यांना प्रक्रिया पूर्ण करता आली नाहीये। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातमीपत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आले असून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्सची वस्तू खरेदी शक्य होणार असून 30 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ही रक्कम अत्यंत माफक आहे, असे गोयल म्हणाले। 1 कोटीहून जास्त विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्यात आलेले असून ठसे आणि नेत्र परितारिकेची माहिती देणे बंधनकारक असणार आहे। प्रथमच जाती प्रवर्गनिहाय जनगणना ओबीसींची लोकसंख्या पुढे येणार। अकोला जिल्ह्यामध्ये 1 एप्रिलपासून नियुक्त केलेल्या प्रगण मोबाईल ॲपद्वारे करणार ऑनलाईन गणना। अवजारांच्या अनुदानाचे हवे 11 कोटी रुपये। शेतकऱ्यांना आज कृषी विभागाची आयुक्तालयाकडे मागणी केली जात असून अवजारांची खरेदी सुद्धा खोळंबली आहे। गेल्या डिसेंबरपासून अनुदानाचा निधी उपलब्ध नसल्याने अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची अवजार खरेदी प्रक्रिया खोळंबली। हरभरा सोंगणी सुरू झाली असून उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहे, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे। महान येथील शेतकऱ्यांचा फरदड कपाशीचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। इतरांसाठी जीव धोक्यामध्ये घालता सर्पमित्राची काळजी कोण घेणार? विमा संरक्षण उपलब्ध नाही। अपघात, सर्पदंश किंवा मृत्यू झाल्यास आधार मिळणे कठीण होते। सणासुदीच्या दिवसापूर्वीच मसाला तेल, तूर डाळीचे बाजारभाव भडकलेले असून सेलम शेंगदाणा 200 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। बुलढाणा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 429 कोटींची मंजुरी मिळालेली असून मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे। खेडा खरेदीमधून फसगत टाळावी, शेतमाल बाजार समितीतच विकावा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालिंदर बुधावत यांचे आवाहन। RHE कामावरती परतणार, PTOचा संप सुरूच राहणार। मानधन थकल्याने काम बंद आंदोलनामुळे घरकुल योजना नरेगाची कामे झाली प्रभावित। सेतू केंद्राच्या अंतिम यादीला विलंब होत असून अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। प्रशासनाकडून दिरंगाई, 1.5 महिना उलटूनही अर्जदारांची अंतिम यादी प्रतीक्षेत। बार्शी तालुक्यामध्ये 32 शेतकऱ्यांच्या पंपाची केबल आणि मोटारी पळवल्या असून या शेतकऱ्यांचा केबल चोरी गेल्या। यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांची 100 फूट केबल आहे। तर या होत्या मित्रांनो आजच्या शेती आणि शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी झटपट अशा बातम्या। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।